लोकांमध्ये आमची चालते. काय आहे ना, तुमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणून तुम्ही खूप मोठे झालात असं होत नाही ना. तुम्ही नगरसेवक विकत घेतलेत म्हणून तुम्ही मोठे झालात असं होत नाही ना. लोकांचं प्रेम पण असलं पाहिजे ना. ते ज्या नगरसेवकांनी तुमच्याकडनं पैसे घेतले, ठाण्यात माझी चालते, ठाण्याचे पोलीस फक्त माझं ऐकतात. हो ना, सरकार आहे म्हणून ऐकतात. आता ऐकतात का बघा, मुख्यमंत्री पद गेल्याच्या नंतर वाईट परिस्थिती आहे. अजून पुढे जाऊन वाईट परिस्थिती होईल. मी साहेब म्हणाले ना, कोणी अमरत्व घेऊन नाही आलेलं आहे. तुम्हाला देखील या प्रोसेसमधनं जायचं आहे. दुसरा विषय होता वाढवण बंदर जे होतंय त्याच्यामुळे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे होतोय आणि विरार अलिबाग हा जो कॉरिडॉर होतोय, या सगळ्यामुळे ठाणे शहर आणि जिल्हा याच्यावर देखील परिणाम होताना आपल्याला दिसतोय. या गोष्टीकडे आपण कसं बघता? माझं मत आहे की वाढवण बंदर हे या देशातलं सगळ्यात मोठं बंदर होईल, कारण त्याला खूप चांगली डेप्थ मिळते. त्यामुळे तो व्हावं. तिथल्या आजूबाजूचे आदिवासी पाडे आहेत, आदिवासी गावं आहेत, जवार, मोकाडा, विक्रमगड, ह्या परिसरातली मुलं ही वेल एज्युकेटेड आहेत, पण त्या भागामध्ये इंडस्ट्री गेली नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाही. त्यामुळे त्या वाढवण बंदराचा फायदा त्या दृष्टीने होऊ शकतो असं वाटतंय. आणि आजूबाजूला डेव्हलपमेंट येईल. म्हणजे कारण हे बघा, ठाण्याची एक वेगळी ओळख आहे, बरोबर आहे. वाढवण बंदर आजही काही पालघरवरनं ठाणे चालत नाही आहे, बरोबर ना, की पालघरवरनं काही पैसे येत आहेत आणि ठाण्यामध्ये काम होते असं काही होत नाही. ठाणे स्वयंभू आहे. ठाण्यामध्ये एक स्वतःचं बजेट आहे, सगळं व्यवस्थित आहे आमचं. त्याचं युटिलाइज व्यवस्थित झालं ना तर आम्हाला कोणावर, महाराष्ट्र शासनावर पण डिपेंड राहायची गरज लागणार नाही. पण ते पैसे जे आहेत ना ते व्यवस्थित गेले पाहिजेत. किती वर्ष गटार पायवाटांवर खर्च करणार हो तुम्ही गटार पायवाटांवर 1980 पासून एवढे पैसे खर्च केलेत ना मॅम, की सोन्याच्या पडद्या आणि चांदीचा स्लॅब झाला असता. एवढे पैसे तुम्ही गटार पायवाटांवर वापरला.